नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेल्युलर रेस्पिरेशन. शॉर्ट नोट द्यायचे. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय बघा ना, आपण ब्लड मध्ये म्हणजे आपल्या ब्लड मध्ये जो ऑक्सिजन जातो, नोज वाटे गेलेला ऑक्सिजन लंग्स मध्ये जातो, लंग्स कडून हार्ट कडे जातो, हार्ट कडून तो ब्लड मध्ये काय होतो, मिक्स होतो, डिझॉल्व होतो. मग ऑक्सिजन काय करतो माहितीये का, हा जो डिझॉल्व झालेला ऑक्सिजन आहे तो सेलच्या आतमध्ये जातो आणि सेलमध्ये मग काय होत आहे का, जे कार्बोहायड्रेट्स आहे, जे ग्लुकोज आहे, त्यांच्यापासून एनर्जी तयार व्हायचं काम आहे. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. बघूया, ऐका डेफिनेशन. डिझॉल्व न्यूट्रियंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या हेल्प मदत घेऊन जो आपण ग्लुकोज बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे, जे आपण कार्बोहायड्रेट्स खातो की नाही, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स, या कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं जेव्हा डायजेशन झाल्यानंतर, फॅट्सचं फॅटी ऍसिड मध्ये होतं आणि प्रोटीनचं अमिनो ऍसिड मध्ये होतं. असं त्यांचं कन्व्हर्जन होतं. मग त्यामध्ये जे ग्लुकोज तयार होतं, या ग्लुकोजचं काय होतं बघा, बर्न्ड होता. कुणाचा यूज करून, ऑक्सिजनचा उपयोग करून वापरला तर बर्न्ड होतं, ते जळतं, ज्वलन होतं थोडक्यात. विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड एनर्जी इज रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि या प्रोसेसमध्ये एनर्जी तयार होते, एटीपी. आठवतं एटीपी, ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट, या फॉर्म मध्ये एनर्जी तयार होते. वेस्ट मटेरियल्स लाईक CO2 अँड वॉटर वेपर्स आर प्रोड्युस्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये वेस्ट मटेरियल कोणतं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स पाण्याचे वाफ. तुम्ही बघा ना, आपण तोंडावाट्याची फुंकर मारली ना, एक ग्लास घ्या, काच घ्या आणि फुंकर मारा, असं करा. इथे बघा ओलं होतं. का असं ओलं होतं, कारण आपल्या नाकावाट्याची हवा, आपण बाकी तोंडावाट्याची हवा बाहेर टाकतो, त्यामध्ये वॉटर वेपर्स आहेत, पाण्याच्या वाफा असतात, आणि नाकावाटे कार्बन डायऑक्साईड गॅस तर बाहेर पडतो. याला वेस्ट मटेरियल्स असं म्हणतात. ओके, पुढे बघा. सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराइज्ड ऍज फॉलोज. म्हणजे त्याचं इक्वेशन कसं सांगतात ऐका. C6H12O6 एक ग्लुकोजचं मोलेक्युलर फॉर्म्युला आहे. ग्लुकोज काय सांगितलं, C6H12O6 प्लस 6O2 म्हणजे ऑक्सिजन गॅस गिव्स. बघा, आपण काय म्हटलं, ग्लुकोज बर्न्ड होतो. कुणाची हेल्प घेतली जाते, ऑक्सिजनची हेल्प घेतली जाते. म्हणून बघा, C6H12O6 प्लस 6O2 गिव्स 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O म्हणजे वॉटर वेपर अँड प्लस एनर्जी 38 ATP मोलेक्युल्स आहेत बघा, ते 38 असतात. याला म्हणतो आपण काय म्हणतो, बॅलन्स इक्वेशन. बघा, C6H12O6 म्हणजे ग्लुकोज प्लस 6O2 बॅलन्स करण्यासाठी अगोदरचा नंबर आला 6O2 म्हणजे ऑक्सिजन गिव्स 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O म्हणजे वॉटर वेपर आणि ATP एनर्जी. असं सेल्युलर रेस्पिरेशन होतं. नेक्स्ट बघा, एक टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे. या टेबलमध्ये सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर किती असावा लागतो. नॉर्मल, आता बघा ना, काही लोक म्हणतात मला ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही, माझा ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. काही लोकांना डॉक्टर म्हणतात की तुमचं हायपर टेन्शनला सुरुवात झालेली आहे, म्हणजे हळूहळू तुम्ही आता जर कंट्रोल ठेवला नाही तर तुम्ही हायपर टेन्शन मध्ये जाणार. हायपर टेन्शन मध्ये 2 स्टेज आहे. हायपर टेन्शनची फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज आहे. मग यावेळी सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर किती असतं बघूया. नॉर्मल ब्लड प्रेशर, तुमचं नॉर्मल ब्लड प्रेशर केव्हा आहे असं म्हणतो का. सिस्टोलिक किती असतं माहिती का, 90 to 119 mm मर्क्युरी. एवढा जर असेल तर तो नॉर्मल ब्लड प्रेशर आहे असं म्हणतात. हा कसला, सिस्टोलिक म्हणजे प्रेशर दिल्यानंतर. आठवण तुम्हाला, इथे पट्टी बांधली जाते, तो बलूनने प्रेस केला का, प्रेशर दिल्यानंतर 90 to 119 च्या मध्ये असला तर तुमचं नॉर्मल ब्लड प्रेशर आहे.
आणि डायस्टोलिक मध्ये किती पाहिजे 60 to 79 mm यामध्ये म्हणजे प्रेशर द्यायच्या अगोदर 60 to 79 म्हणजे 80च्या खाली आणि 60च्या वर खाली पण असून चालत नाही बरं का. काही लोकांचं बघा चक्कर येऊन पडतात एकदम बीपी लो होतो. लो म्हणजे 60च्या खाली जातो. 60च्या खाली जर ब्लड प्रेशर वाढून गेला तर ब्लड फ्लोच होणार नाही. मला सांगा ब्लडवर जर प्रेशर नाही तर ब्लड वर इकडे तिकडे फ्लो होणारच नाही. म्हणतो मिनिमम 60 to 79 एवढा असावाच लागतो प्रत्येकाचा. हे झालं नॉर्मल ब्लड प्रेशर. आता प्रायमरी हायपर टेन्शन म्हणजे सुरुवात झालेली आहे टेन्शनच्या पिरियडला. हा केव्हा असतो बघा सिस्टोलिक मध्ये 120 to 139 प्रेशर दिल्यानंतर बानो 120 आणि 139 याच्या जर मध्ये असेल तर ही काय म्हटलं बघा हायपर टेन्शनची प्रायमरी स्टेज आहे, सुरुवात झालेली आहे. थोडस प्रेशर वाढायला लागलेलं आहे असं समजतात. 120च्या पेक्षा जास्त 139 या दोघांच्या मध्ये असेल तर. आणि डायस्टोलिक मध्ये किती असतो बघा 80 to 89. 80 to 89 असला की बाळांनो याला काय म्हणतात कुठला प्रायमरी हायपर टेन्शन. आणि जर हायपर टेन्शनची मान दोन स्टेज आहे, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. फर्स्ट स्टेज म्हणजे बघा ना किती असतो सिस्टोलिक 140 to 159 mm म्हणजे 140 आणि 159च्या मध्ये जर असेल सिस्टोलिक तर तो हायपर टेन्शनची पहिली स्टेज आहे. आणि सेकंड स्टेज मध्ये किती माहिती का मोर दॅन 160 mm पेक्षा जास्त असलं की हायपर टेन्शन होतं. काही वेळा काही लोकांचा हा जो बीपी आहे ना अबोव 200 पण जातो. आणि त्यावेळी काय होतं माहिती का जेव्हा ब्लड प्रेशर खूप वाढतो त्या ज्या वेन्स आहे ब्लड वाहून नेणाऱ्या ज्या वेन्स आहे किंवा आर्टरी जी आहे ना आर्टरी बांधून फुटते आणि त्याला आपण म्हणतो ब्रेन हॅमरेज झाला. मग अशा प्रॉब्लेम्स होऊ शकतात, अटॅक येऊ शकतो. म्हणून हायपर टेन्शन सेकंड स्टेज मध्ये मोर दॅन 160 जर काय असेल ब्लड प्रेशर असेल तर रिस्क पण तेवढीच असते. आणि डायस्टोलिक मध्ये बघा फर्स्ट स्टेजला हायपर टेन्शनची फर्स्ट स्टेज 90 to 99 आणि डायस्टोलिक मध्ये बघा हायपर टेन्शन स्टेज 2 मध्ये मोर दॅन 100 mm. 100 mm पेक्षा जास्त असला की मात्र सेकंड स्टेजला आहे हायपर टेन्शन. त्याला खूप क्रिटिकल कंडिशन आहे, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या. आणि अशा लोकांना बऱ्याच सांगतात बघा सॉल्ट मीठ कमीत कमी खा. सॉल्ट जर वाढला तर मात्र ब्लड प्रेशर आणखी वाढायला मदत होते. म्हणून अशा लोकांना बघा ब्लॅक किंवा सैंधव नावाचं बानो मीठ मिळतं, वेगळं मीठ मिळतं बानो. हे जनरल मीठ त्यांनी वापरायचं नाही, असं मीठ वापरायचं की ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर प्रॉब्लेम होणार. ओके.